मित्रांनो, आयुष्यमान भारत कार्डवरती 5 लाख रुपयांचा विमा कवच मिळतं हे तर सगळ्यांनाच माहित आहे। पण तुम्हाला माहित आहे का, हा 5 लाखांचा विमा घरातील प्रत्येक व्यक्तीला वेगळा मिळतो का संपूर्ण फॅमिली मिळून फक्त 5 लाख रुपयांचा विमा मिळतो? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, एकदा का 5 लाख रुपये संपले तर परत क्लेम करता येतो का? हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्या अगोदर टेक्नो टायगरला फॉलो करून घ्या, म्हणजे आमच्या व्हिडिओच्या लिंक तुम्हाला मिळत राहतील। 5 लाखांचा विमा कोणाला मिळतो? आयुष्यमान कार्ड मध्ये 5 लाख रुपयांचा कव्हर हे फॅमिली फ्लोटर पद्धतीने दिलं जातं। म्हणजे घरात एक माणूस असो, 4 माणसं असो अथवा 10 माणसं असो, संपूर्ण कुटुंब मिळून फक्त 5 लाख रुपयांचा विमा मिळतो। वर्षभरात किती वेळा उपचार घेता येतो? तुम्ही कितीही वेळा ऍडमिट व्हा, जोपर्यंत तुमचा 5 लाखांचा लिमिट संपत नाही तोपर्यंत तुम्ही अनेक वेळा कॅशलेस पद्धतीनं उपचार घेऊ शकता। 5 लाखांचा कव्हर एका वर्षात संपला तर मग काय? जर तुमचा पूर्ण 5 लाखांचा लिमिट एकाच वर्षात संपला तर त्या आर्थिक वर्षामध्ये नवीन क्लेम तुम्हाला मिळत नाही। पण चांगली बातमी म्हणजे पुढच्या आर्थिक वर्षामध्ये 1 एप्रिलला हा 5 लाखांचा लिमिट ऑटो रिन्युअल होतो। त्यासाठी तुम्हाला कोणताही फॉर्म भरायची गरज नाही किंवा कोणताही शुल्क भरायची गरज नाही। कोणत्या हॉस्पिटलमध्ये हे उपचार मिळतात? तर सर्व सरकारी हॉस्पिटल आणि अनेक खासगी रुग्णालयामध्ये आयुष्यमान कार्डद्वारे कॅशलेस उपचार मिळतात। तुमच्या जिल्ह्यातील हॉस्पिटलची यादी तुम्हाला पाहायची असेल तर या वेबसाईटवर जायचं आहे। त्या ठिकाणी तुम्हाला फाइंड हॉस्पिटल यावरती क्लिक करायचं, त्यानंतर तुमचं राज्य आणि जिल्हा निवडून घ्यायचा आणि या ठिकाणी PMJAY सिलेक्ट करायचं आणि सर्च करायचं। तुम्हाला आयुष्यमान भारत अंतर्गत येणाऱ्या सर्व हॉस्पिटलची लिस्ट या ठिकाणी बघायला मिळेल। या हॉस्पिटलमध्ये तुम्ही आयुष्यमान कार्डवरती क्लेम घेऊ शकता। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डायरेक्ट पाहिजे असेल तर मला कमेंट करा, लिंक तुमच्या DM मध्ये मी ही लिंक पाठवून देईल। आणि हो, जर तुम्ही मला फॉलो केलं असेल तरच तुम्हाला ही लिंक मिळेल।